नमस्कार मैत्रिणींनो, व्हिडिओ न स्किप करता पहा. आजचा व्हिडिओ त्या मैत्रिणीसाठी ज्या नवीन नवीन डिझाईन किंवा सिलाई काम शिकत आहे किंवा थोडंफार त्यांना शिवता येते. तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. आता मी त्यांना एक सांगणार आहे की कॅनव्हासवर कसा गळा कटिंग करायचा आणि कसा शिवायचा. सिंपल गळा आहे हा पानाचा, जो पानाचा शेप म्हणतो आपण तो. आता इथे पानाचा आकार देऊया आपण. आता मी आधी 3 इंच रुंदी घ्यायची आपल्याला, ठीक आहे, कॅनव्हासची. आणि जो आपला गळा आहे 2 इंच गळा घेतला आहे आणि जेवढी त्याची लांबी असेल तेवढा लांबीला घ्यायचा आहे. जेवढा डीप असेल तेवढा इकडून शोल्डरवरून कमी होईल. आता मला जास्त डीप नाही आहे, पण तरी 9.5 म्हणजे खूप जास्त नाही आणि खूप कमी पण नाही. 9.5 इंचाचा मला गळा ठेवायचा आहे. तर याच्यासाठी मी रुंदी घेतलेली आहे 2 इंच आणि कॅनव्हासवर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागते, ठीक आहे. आणि गळ्याची पसरट बाजू जे आहे, गळ्याची जी खालची रुंदी आहे, जर जास्त हेवी साईजचा ब्लाऊज असेल तर तुम्ही 3 घ्या. हे ज्या क्लायंटचा ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी 2.5 इंच सफिशियंट आहे. 2.5 इंचाला इथं खालून आपण खालचा जो गळा रुंदी आहे तो मार्किंग करून घेतला आहे आणि वरून मी 2 इंच घेतलेला आहे, ठीक आहे. तर आपण इथे हा बॉक्स रेडी करूया. आणि पानाचा शेप असल्यामुळे इथे तो कमी होतो, खालच्या जो बाजूला आहे इथे कमी होतो, त्यामुळे थोडासा पसरट घेतला तरी चालेल. त्याने काही उतरणार नाही शोल्डर, कारण की शोल्डरवरून आपल्याला जेवढं पाहिजे 2 इंच आपण तेवढंच घेतलेलं आहे. आता इथे आपण पानाचा आकार काढून घेऊ. त्याआधी आपण कॅनव्हास कट करून घेऊ. आता इथे मी जो आपल्याला आकार पाहिजे 2 इंच, त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा म्हणून आपण 1 इंच शिल्लक घ्यायचं आहे इथे पण, आणि खालून पण 1 इंच शिल्लक घ्यायचं आहे. असं आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे याची. आता मी इथे जेवढा आपल्याला कॅनव्हास हवा आहे तेवढं मी कटिंग करून घेतलं आहे. जेवढा आपला गळा आहे त्याच्या व्यतिरिक्त 1 इंच कटिंग करून घेतला आहे. गळ्यापासून आपण जी रुंदी घेतली आहे तेवढीच ठेवायची आहे. गळ्यामध्ये वाढवायचं नाही आहे. फक्त आपल्याला इथे जेव्हा आपण मधामध्ये येतो तेव्हा आपल्याला अर्धा इंच समोर जायचं आहे, कारण की हा पानाचा आकार आहे, त्यामुळे थोडंसं पुढे जायचं आहे. तर असंच हलक्या हाताने एक अंदाजे आखून घ्यायचं. ज्या क्लायंटचं हे ब्लाऊज आहे त्यांना जास्त पसरट गळा नाही पाहिजे, त्यामुळे मी इथपर्यंत जाते. ज्या क्लायंटला थोडा पसरट पाहिजे असेल त्यांनी 1 किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला तरी चालेल. आणि असा पानाचा जो आकार आहे तो देऊन द्यायचा. डबल फोल्ड घ्यायचा आपल्याला कॅनव्हास आणि व्यवस्थित असा आकार देऊन द्यायचा याला. हा असा आकार होऊन जाईल याचा. इथेच थोडा पसरवायचा आपल्याला, इथे आणि इथे जे आपण मार्किंग केली आहे तेवढाच घ्यायचा आहे. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक्स्ट्रा जो घ्यायचा आहे कॅनव्हास पेपरला तो इथून आपण कट करूया. इथे आपल्याला गळ्याच्या मधोमध एक कट लावून घ्यायचा आहे. आता हा कॅनव्हास पेपर डबलच ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला कटिंग करायचं आहे. हे कट नाही करायचं सध्या, इथूनच कटिंग करायचं आहे आपल्याला. आणि जी आपण मार्किंग केली आहे बरोबर त्याच्यावरच घ्यायचं आहे. असा आकार येईल याचा. हा मेन ब्लाऊजचा कापड आहे माझा आणि हा अस्तरचा आहे. आता हा जो अस्तरचा आहे हा ट्रान्सपरंट नाही आहे किंवा खूप पातळ नाही आहे की जेणेकरून आपल्याला जो आपण कॅनव्हास लावणार आहे तो दिसणार. तर आपण अशा वेळेस शिवायचं काम नाही, आपल्याला डायरेक्ट याच्यावरच घेऊया. आता जो हा आहे इथे कट लावून घेऊया आणि इथे सरळ मार्किंग करून घेऊ, जेणेकरून आपण जेव्हा गळा लावू तेव्हा मधोमध आला पाहिजे. आणि हा सगळ्या चारही पिना लावून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला हा कॅनव्हास हलणार नाही. जर तुमच्याकडे प्रेस असेल तर याला प्रेस पण करून घेऊ शकता आणि अस्तरला धरून शिलाई करून घेणार आहे.
आता ही शिलाई करून घेतली आहे. आता आपलं अस्तर आणि कॅनव्हास दोन्ही एका ठिकाणी राहील, हलणार नाही बिलकुल. आता आपल्याला जो आपला मेन कापड आहे ब्लाऊजचा तो घ्यायचा आहे आणि बरोबर याच्या मधोमध आपल्याला आपला जो अस्तर आहे तो ठेवायचा आहे. आता आपल्याला फक्त अस्तरवर शिलाई मारायची आहे, कॅनव्हासवर नाही मारायची आहे. आता जी शिलाई करून घेतली आहे त्याच्या थोडंसं अंतराने इकडून पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता या साईडला जिथे आपला अस्तर आणि ब्लाऊजचा कापड आहे तिथे आपल्याला कट देऊन द्यायचे आहे. फक्त आपल्याला एवढं लक्ष ठेवायचं आहे की आपलं चुकूनही शिलाई नाही कटला गेली पाहिजे. शिलाई जर कट झाली तर आपला जो आकार आहे तो बिघडून जाईल आणि डबल आपल्याला शिलाई मारावं लागेल. अशा प्रकारे कट लावून घेतले सगळे. आता आपल्या नखाने थोडं प्रेस करून घ्यायचं आहे. याला जो अस्तरचा भाग आहे तो इकडे राहील. प्रेस केली तरी चालेल, प्रेसपेक्षा आपण असंही करू शकतो. आणि याला व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. आता अस्तरच्या या साईडला इथे शिलाई करून घ्यायची आपल्याला. पूर्ण शिलाई मारून झालेली आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे आणि फिनिशिंग सहित शिलाई द्यायची आहे. असा होईल हा गळा.